मग कशा आहात मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्हिडिओ पॉइंटच्या इंटरेस्टिंग आणि ट्रेंडिंग न्यूज कव्हर करू, तसेच कॉन्ट्रोवर्सी, लफडा आणि व्हायरल व्हिडिओ बद्दल चर्चा करू। पहिल्यांदा ही अपडेट पहा, डीजे वैभव यांचा एक पॉडकास्ट आला आहे। हा जो पॉडकास्ट आहे मराठी युट्यूब कम्युनिटीवर खूप व्हायरल जात आहे। या मागचं कारण असं आहे की हा पॉडकास्ट लोकांना खूप आवडत आहे, त्यामुळे हा पॉडकास्ट मराठी युट्यूब कम्युनिटीवर खूप व्हायरल जात आहे। हा जो पॉडकास्ट आहे सध्याला 1 मिलियन व्ह्यूज क्रॉस केला आहे। या पॉडकास्ट मध्ये डीजे वैभव यांच्याकडून त्यांच्या जीवनाचा स्ट्रगल, इमोशनल साइड आणि ज्या फील्ड मध्ये ते आहे त्या फील्ड मध्ये येण्यासाठी त्यांना जे स्ट्रगल करावं लागलं याबद्दलच्या गोष्टी या पॉडकास्ट मध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत। मित्रांनो, तुम्ही डीजे वैभवचा पॉडकास्ट पाहिला का हे तुम्ही कमेंट्स करून सांगा। सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे या व्हायरल कपल बद्दल। यांची व्हिडिओ सध्याला सोशल मीडियावर खूप व्हायरल जात आहे। त्यामागचं कारण काय मित्रांनो, हे कपल आहे, रिसेंटली त्यांचं मॅरेज झालं, त्यानंतर त्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल जात आहे। व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण असं आहे की लाईटीच्या झटक्यामुळे तिच्या नवऱ्याचे हात मोडले। असं असताना सुद्धा त्या मुलीने त्या मुलाशी प्रेम केलं आणि लग्न सुद्धा केलं। प्रेमाची खरी व्याख्या काय असते तर यांना पहा, प्रेम काय असते तर यांना पहा। त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल जात आहे, तो व्हिडिओ मी प्ले करत आहे, तुम्ही पहा। काय शिकून गेलं, प्रेम कशाला म्हणायचं, कारण कळू द्या लोकांना, कारण बऱ्याचशा लोकांना प्रेम म्हणजे एक्झॅक्टली नाही, हे जिवंत उदाहरण आहेत। प्रेम कसं असावं, काय सांगाल ताई, कसं प्रेम प्रेम म्हणजे काय तुमच्या मते ते सांगा मला पहिल्यांदा। पैसा बघून प्रेम होत नाही। प्रेम म्हणजे काय तरी, काय कुठली भावना, ठीक आहे, एकमेकांना आपण आधार देणं, एकमेकांना आपण वाईट काळात सोबत राहिलं पाहिजे। वा, तुम्ही काय सांगाल? प्रेम म्हणजे खरं प्रेम म्हणजे जे परिस्थितीनुसार बदलत नाही। तर सुरुवातीला मी पाहिलो नव्हतो, फिटनेस वगैरे चांगला होता, बॉडी होती चांगली, काहींचं म्हणणं असं पैसे भरपूर असं तुझ्याकडे, त्यामुळे त्याच्यासोबत आहे। माझी घरची परिस्थिती काही एवढी चांगली नाही, माझ्यापेक्षा ही मोठ्या घरातली, आणि म्हणजे सुरुवातीला मी दिसायला वगैरे म्हणजे काही एवढे नव्हतं, पण बॉडी वगैरे चांगली होती, आणि त्यानंतर पण हात गमावल्यानंतर ती माझ्यासोबत आहे, हेच खरं प्रेम आहे। सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे मोगरा मोरे आणि सचिन कुमावत यांच्याकडून आले। त्यांचा एक सॉन्ग रस प्याला एमलमा, हे सॉन्ग त्यांचा खूप व्हायरल जात आहे। सध्याला 10 मिलियन व्ह्यूज त्या सॉन्गवर क्रॉस झाले। तो सॉन्ग महाराष्ट्राच्या ऑडियन्सला इतका आवडला की त्या महाराष्ट्राच्या ऑडियन्सला त्या सॉन्गला खूप प्रेम दिला आहे। मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे नेहा कुलकर्णी यांच्याकडून त्यांच्या युट्यूब चॅनलला आतापर्यंत कोणताही व्हिडिओ आला नव्हता। किमान 1 वर्ष झालं त्यांच्या युट्यूब चॅनलला त्यांनी व्हिडिओ टाकला नव्हता। मित्रांनो, रिसेंटली त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकला आहे। सूरज चव्हाण आणि अनुष्माने रोस्ट या व्हिडिओ सोबत त्यांचा कमबॅक आला आहे। त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव नसती उठा ठेव हे आहे। सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे मराठी फेमस रॉस्टर सगळी गाणी वाजणार यांच्याकडून एक अपडेट आली। त्यांच्या एका रिसेंटच्या युट्यूबच्या व्हिडिओला युट्यूब कडून कम्युनिटी गाइडलाइन स्ट्राइक आली आहे। म्हणतात की किस दिन यूट्यूब पे दिखना बंद हो जाऊंगा तो सरप्राइज मत होना, इंस्टाग्राम पे लाइव आके आर करने जितने गट्स भी नहीं है मेरे पास। त्यांचा रिसेंटचा एक व्हिडिओ इशारा कॉफी रील्स रोस्ट FT चेंगडे मराठी रोस्ट, हाच तो व्हिडिओ युट्यूब कम्युनिटी गाइडलाइन्स व्हायलेशनमुळे रिमूव्ह करण्यात आला युट्यूब कडून। सगळी गाणी वाजणार त्यांच्या युट्यूब चॅनलला आधीच कम्युनिटी गाइडलाइन स्ट्राइक होती, आणखी सुद्धा कम्युनिटी गाइडलाइन स्ट्राइक आली। ते म्हणतात का दुष्काळात 13वा महिना गॉट रिअल। मित्रांनो, कम्युनिटी गाइडलाइन बोलत असेल तर आणखी एक अपडेट रॉकरेज यांच्याकडून येत आहे। रॉकरेज यांच्या इंस्टाग्राम कडून त्यांच्या इंस्टाग्राम हँडलला कम्युनिटी स्ट्राइक आली आहे, अशी अपडेट त्यांनी इंस्टाग्राम हँडलला स्टोरी ठेवून दिली आहे। मित्रांनो, आणखी एक अपडेट रॉकरेज यांच्याकडून येत आहे। काही दिवसांमध्ये रॉकरेज यांना हेटर्स कडून खूप रिप्लाय येतात, त्या रिप्लायमुळे त्यांच्या इंस्टाग्राम हँडलला स्ट्राइक आली असेल। सोशल मीडियावर हेटर्स प्लस सपोर्टर असतात, त्यापैकी सपोर्टर्स कडून सुद्धा रॉकरेज यांना खूप चांगला प्रतिसाद येत आहे। सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आज सोन यांच्याकडून आली। आज सोन यांच्या इंस्टाग्राम हँडल एक स्टोरी ठेवली, त्या स्टोरीमध्ये त्यांनी काहीतरी मेन्शन केलं आहे। ते म्हणतात की ऑल द रूमर्स अबाउट द रिलेशनशिप वेअर ट्रूथ। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आज सोन यांच्याकडून काहीतरी नवीन आहे की त्यांनी त्यांच्या रिलेशनशिप बद्दल सांगलेलं आहे, हे तुम्ही कमेंट्स करून सांगा। सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट सूर्यवंशी प्रणाली यांनी बाळा यांच्याकडून कोणती अपडेट आली नव्हती। रिसेंटली त्यांच्याकडून एक अपडेट आली, त्यांचं गाव माझा नवसाचा यांचा 11वा एपिसोड आपल्याला त्यांच्या युट्यूब चॅनलला पाहण्यास मिळणार आहे। मित्रांनो, हा जो एपिसोड आहे त्यांच्या युट्यूब चॅनलला अवेलेबल झाला आहे, त्यांच्या युट्यूब चॅनलला रिलीज करण्यात आला आहे। मग मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर मराठी व्हिडिओ पॉइंटचे अपडेट तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही कमेंट्स करून सांगा, आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करा।